आता आपल्याकडे एक लिस्ट आहे ही. ओके, स्टुडंटची लिस्ट आहे. याच्यामध्ये 31, 25. ओके, आता मी काय करतो, हा जो आहे तो 31च करतो आणि कंट्रोल सी कंट्रोल व्ही. पंचवीस. ओके. Sorry. ओके, आता आपल्याकडं 31 चे किती आहेत? 1 2 3 आहेत. 31 एज चे असणारे 3 आहेत, 25 चे 2 आहेत आणि 20 चे 2 आहेत. ओके, 20 चे पण आपण 3 करूया. ओके, 20 चे 3 आहेत. ओके, 25 चे 2 आणि 31 चे 3 आहेत. ओके, आता आपण याला काय करूया, ह्या स्टुडंट्सला ग्रुप बाय करूया. ओके, सेम मी पहिला इथे हे करतो, कन्सोल आणि हे आपलं आहे ग्रुप बायचं. ओके, ग्रुप बायचं एक कलेक्शन बनवू आपण पहिला. where std gr group by is equal to students. Okay, students group by age. ओके, म्हणजे आता ह्या स्टुडंट्स ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप बाय एज मिळेल. ग्रुप बाय ओके, आपण इथे लिस्ट पाठवू ग्रुप बायची. ओके, आता ह्या एस मध्ये काय प्रिंट होतं ते बघू आपण. ओके, एस डॉट नेम वगैरे मी ॲज इट इज लिहिले, बघू होतं का, काही एरर येतो. ओके, एरर यायला पाहिजे माझ्या माहितीनुसार, पण बघू आपण काय येतो. ओके, कोणता प्रोजेक्ट आहे आपला, सिस्टम लिंक बरोबर आहे. स्टार्ट. बघा एरर आला इथं. ओके, स्टुडंट ग्रुप बायला आपल्याला एरर आला. काय एरर आला, अनहँडल्ड एक्सेप्शन सिस्टम डॉट इनव्हॅलिड कास्ट एक्सेप्शन, म्हणजे कास्टिंगला एरर आलेला आहे. कारण अनेबल टू कास्ट ऑब्जेक्ट ऑफ टाईप सिस्टम डॉट लिंक यू ग्रुपिंग, म्हणजे इथं हा जो आपला एस आहे ना, हा एस आता आपला स्टुडंटचा एस नाही आहे. या एस मध्ये परत आपली लिस्ट असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी इथं डिबगर लावतो आणि आपण रन करून बघू. हा, इथं काय म्हणतो की ह्या स्टुडंट्सला, म्हणजे ह्यामध्ये आता एक काम करतो, इथं डिबगर लावतो, हे स्टॉप बिल्ड सोल्युशन. ओके, आता इथं आलो मी स्टुडंटला. मी बघितलं की ह्याच्यामध्ये काय, तर व्ह्यू रिझल्टला तर बघा किती आलेत, 1 2 3 4च एलिमेंट आहेत. पण आपले इथं किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. 9 पैकी इथं आपल्याला किती मिळालेत, 4च मिळालेत. बरोबर, इथं 4 मिळालेत. आता मी जर याला एक्सपांड केलं तर मला बघा 31 मध्ये परत मला 3 मिळालेत. ओके, त्याच्यानंतर 25 मध्ये मला 2 मिळालेत, त्याच्यानंतर 20 चे मला 3 मिळालेत आणि 33 चे मला एकच मिळालेत. आलं लक्षात, 33 चा एक आहे, 31 चे 3 आहेत, 25 चे 2. आलं का लक्षात, म्हणजे ग्रुपिंग झालेत. जेवढे कॉमन होते त्यांचं कलेक्शन बनलं. समजलं, म्हणजे आता इथं ह्या एस मध्ये मला हा स्टुडंट नाही मिळणार, मला इथं काय मिळणार आहे, कलेक्शन मिळणार आहे. मग मला इथं काय करावं लागेल, इथं स्टुडंट वापरून नाही चला, मला इथं कलेक्शन मिळणार. म्हणजे मला इथं एकतर लिस्ट असं लिहावं लागेल, लिस्ट ऑफ स्टुडंट्स असं लिहावं लागेल. ओके, आणि जर असं लिहिलं तर मला इथं असं नाही मिळणार. बरोबर, एस डॉट नेम मिळणार नाही, कारण हा एस आता आपला काय लिस्ट आहे. त्यामुळे इथं परत आपल्याला काय करावं लागेल, फॉर
इच वापरावं लागेल. इथं मी एस च्या ऐवजी STUDS असं करतो, स्टुड्स. ओके, आणि मग इथं परत मी फॉर इच असं करतो, आणि ही जी काही लाईन आहे ती याच्या आतमध्ये येणार. आलं लक्षात? आता सिशापच्या लिंक क्यूचा आणि जनरिक लिस्टचा इश्यू येतो, त्यामुळे इथं मोस्टली आपण काय वापरायचं, लिस्ट असं वापरता येत नाही. इथं मग ह्या केसमध्ये आपल्याला व्यार वापरायचं. ओके, म्हणजे आपल्याला माहित नाही की कोणत्या टाईपचा डेटा आहे, तर आपण असं व्यार वापरायचं आहे. ओके, आणि इथं मग स्टुड्स इथं काय वापरलेलं आहे, व्यार बरोबर आहे. For each statement cannot operate a variable of student because student does not contain public instance of a extension of dimension get enumerator. म्हणजे ओके, ही आपण दुसऱ्या ठिकाणी लिहिलं, हा इथं नाही येणार, दुसऱ्या चुकीच्या ठिकाणी आपण लिहिलं. ओके, इथं स्टुडंट बरोबर आहे, आणि इथं इथं आपल्याला स्टुडंट नाही येणार आहे, इथं आपल्याला व्यार वापरावं लागेल, आणि इथं STUDS असं लिहिणार. फॉर इच लक्षात, इथं आपण स्टूडचा स्टूड असा येणार. ओके, समजलं? म्हणजे इथं आपल्याला ह्या ग्रुप बाय मध्ये आपल्याला काय मिळतं, कलेक्शन मिळतं, म्हणजे म्हणून आपल्याला त्या कलेक्शनला परत आतमध्ये कलेक्शन घेतलेले आहेत. ओके, रन करू आपण. नो, अजून काय एरर आहे, एस डज नॉट एक्झिस्ट. हा, इथं आपल्याला येस करावं लागेल. ओके, आता इथं आलो आपण. ह्या स्टुडंट मध्ये आपल्याला किती एलिमेंट्स मिळालेत, 1 2 3 4 एलिमेंट मिळालेत, प्रत्येकामध्ये परत लिस्ट आहे. ओके, त्याच्या लिस्ट आहेत. मग मी F10 करतो, इथूनच करू आपण. F10, आत आलो, स्टुडंटचा स्टूड ऑब्जेक्ट बनवला. आता ह्या स्टूड मध्ये काय आहे, माझं 31 आहे, आणि 31 चे परत 3 एलिमेंट आहेत. आलं का लक्षात? 31 चे 3. मग आता इथं आलो मी, F10, आता इथं मी एस केला, म्हणजे 31च्या पहिल्या ऑब्जेक्टचा एस, म्हणजे पहिला 31चा मिळाला मला इथं. ओके, पहिला 31 प्रिंट झाला. नेक्स्ट हा दुसरा 31 मिळाला इथं मला. ओके, आणि परत नेक्स्ट केलो, 31 चे 3 प्रिंट झालेत. आता बाहेर पडलो मी, आता परत स्टूडला आलो, स्टूड मध्ये दुसरा एलिमेंट मला मिळाला 25चा, म्हणजे परत हा फॉर इच 2 वेळेला फिरणार आहे. ओके, 25चा पहिला झाला, दुसरा झाला, फॉर इचच्या बाहेर पडला. आता स्टूड मध्ये इथं मला किती मिळालेत, याच्यामध्ये 20 चे 3 आहेत, म्हणजे परत हा खालचा फॉर इच 3 वेळेला फिरणार. 1 2 3, आता बाहेर. आता स्टूड मध्ये किती मिळाले मला, 33चा एकच आहे, म्हणजे आता हा एकदाच फॉर इच फिरणार आहे, हा एकदाच फिरणार. एकदा आला, बाहेर पडला, स्टुडंट मधनं पण बाहेर पडला, आणि आउटपुट आपलं येणार आहे मग. ओके, क्लोज, रिस्टार्ट करतो. हे बघा, आलं लक्षात? पहिला 31 चे 3 प्रिंट झाले, मग 25 चे 2, मग 20 चे 3, आणि मग 33. आलं लक्षात? म्हणजे सेमच आपण सगळेच प्रिंट केलेत, पण इथे ग्रुप झालेत. म्हणजे इकडं जर आपल्या कोड मध्ये जर बघितलं,
तर बघा पहिला आता माझे 31 चे 3 प्रिंट झालेत, पण 31 कोड मध्ये कुठे कुठे आहेत? पहिला आहे, नंतर 2 तिसरा आहे आणि नंतर इथं आहे, म्हणजे 1 2 3 तिसरा 4 5 6 7वा, म्हणजे 1 3 आणि 7 एकत्र आलेत. 1 3 आणि 7 एकत्र आलेत, बरोबर. नंतर मग 25 चे 2 म्हणजे हा आणि हा एकत्र आला. त्याच्यानंतर मग 20 चे 2 आणि मग शेवटला नाही 20 चे 3 हा हा आणि हा लास्टचा आणि शेवटला मग 33. समजलं ग्रुप बाय? ओके. हे अशा पद्धतीने ग्रुप बाय वर्क होतो, म्हणजे जेवढे सिमिलर आहेत त्याचा ग्रुप होतो आणि याच्यावरून आपल्याला समजतं, काउंट पण समजलं ना मला की 31 चे किती आहेत. म्हणजे इथं जर मी बघितलं फॉर एक्झाम्पल मला इथं काउंट पण चेक करायचं आहे. कन्सोल इथं मी प्रिंट करतो, कन्सोल डॉट राईट लाईन स्टुडंट काउंट असं लिहितो, स्टुडंट्स COUNT काउंट फॉर एज ग्रुप की कसं घेतलेलं आहे की ग्रुप डॉट की, ओके, STUDS स्टुड्स डॉट की, ओके. म्हणजे जी की आहे त्या कीचे काउंट बघायचे आहेत आपल्याला, ओके. काउंट फॉर एज कोलन स्टुड्स STUD कर्ली ब्रेसेस मध्ये लिहावं लागेल, स्टुड्स डॉट COU काउंट, कर्ली ब्रेसेस, ओके. म्हणजे की मध्ये आपल्याला तो जो काय आपण ग्रुप बाय केलेला आहे, म्हणजे 31 25 जो काय असेल तो की मध्ये मिळेल आणि स्टुड्स डॉट काउंट मध्ये त्याचा काउंट मिळेल, ओके. ब्लॅक स्क्रीन आली तर आपल्याला बिल्ड करावं लागतं, बिल्ड आणि मग रन करावं लागतं. हे बघा स्टुडंट काउंट्स फॉर एज 31, ओके. 31 चे 3 आहेत, त्याच्यानंतर 25 चे 2 आहेत, 20 चे 3 आहेत आणि 33 चा 1 आहे. समजलं? अशा पद्धतीने आपल्याला काउंट मिळाला.